पहिलं नाटक मी याला बीएडला होते, तरी मी रात्री नाटकाच्या तालमीसाठी देऊळला यायची आणि सकाळी 6:30च्या वेळेला कॉलेजला जायची. 7:30ला कॉलेज असायचं. हो, म्हणजे नाटकाच्या तालमीसाठी अभ्यास पण करत होते, नाटकाच्या तालमीला पण होते. मुंबईची माणसं पहिलं नाटक आमचं झालं. मुंबईची माणसं, कन्याई सासूरस आहे, नंतर आश्रमजी झाली पुढे, घरात फुलं पारिजात, नटसम्राट आणि एकूण 11 नाटकामध्ये मी काम केलं शाळेमध्ये. आणि नाटक तिकिटावर ठेवायचं, त्यातनं येणारा निधी शाळेचा. नंतर हे फिल्म रील आणायचे पूर्वीच्या काळी, ते ह्याच्यात मिळायचे आणि फिल्म प्रोजेक्टर असायचा. तर त्या फिल्म प्रोजेक्टर आपले जे माने क्लार्क होते ना, माने सर, वैशूचे वडील, तर ते फिल्म ह्याच्यामध्ये पार पटायचे होते सगळ्या आपल्या कामामध्ये, टेक्निकलमध्ये. तर ते फिल्म लावायची त्याच्यावर आणि पिक्चर पडद्यावर दाखवायचा. मग असे दर 15 दिवसाला, दर आठवड्याला, दर महिन्याला, म्हणजे कोणत्या ह्याच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये साधारण मार्च एप्रिलपासून परीक्षा झाल्या की ते व्याजाला सुरुवात करायची आणि जूनपर्यंत, पावसाळा चालू होईपर्यंत वेगवेगळ्या गावामध्ये ते बैलगाडीत सामान टाकायचं, फिल्म प्रोजेक्टर टाकायचा, फिल्मची रील टाकायची आणि त्या गावामध्ये जाऊन कानात असायची भोवतीनं, कारण फुकटे दिसतील ना, आणि हे असायचे ठोकायसाठी बांबू असायचे, त्याच्या भोवतीनं ते कानात म्हणजे पांढरं कापड, तर ते त्याच्या भोवती गुंडाळायचं आणि मग आत लोकांनी बसायचं बंदिस्त जागेमध्ये. मग असे आम्ही शाळेमध्ये मदतीसाठी नाटकं घेत होतो. तिकीट किती असायचं? 2 आणे.